असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। भुजबळ नाराज आहेत तर दुसऱ्या बाजूला जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्या ठिकाणी सेना आणि भाजपचे पदाधिकारी किंवा उपस्थित नव्हते असं सांगितलं जातं। राष्ट्रवादीकडे सीट आहे, प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे स्वाभाविक ती राष्ट्रवादीकडे आहे। आणि फॉर्म भरताना साधारण आपण त्या ठिकाणी ज्या सुनेत्रा पवारजी आहेत त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे, तर फॉर्म भरताना हा नाही गेला तो नाही गेला हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाही आहे। ती प्रफुल्ल पटेलांची सीट आहे, ती राष्ट्रवादीकडेच आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला आहे। मी सुनेत्रा पवारजींचं अभिनंदन करतो। सर, सूरज चव्हाण जे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी असं सांगितलं की ज्या पद्धतीने ऑर्गनायझरमध्ये जे छापून आलं त्यात जर शिस्तबद्ध म्हणजे भाजपचा विजय झाला असता तर ती संघाची शिस्तबद्ध होती, मात्र आता पराजय झाल्यानंतर त्याचं खापर जे आहे ते अजित पवार। सूरज चव्हाण काय बोलले मला माहिती नाही सर। देखा जाए की एक संजय मराठी होते सर, मनसे आता स्वबळावर विधानसभा लढण्याचा नारा देते, कारण जे महाविकास आघाडीला मिळाली जी मतं आहेत ती मराठी याची नव्हती, ती मोदींच्या विरोधातली होती असं बोललं जातं। माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं। बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे, विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे। इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे, जेव्हा चर्चा होईल तेव्हा कळेल, तोपर्यंत ते आपली भूमिका त्यांची आहे, पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा पुढच्या काळात त्याचा मार्ग निघेल। सर, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडला होता असा आरोप विनायक राऊतांनी केला आहे, तर उद्धव ठाकरेंनी याच्या राणेजींच्या विजयावरती देखील कोर्टात चॅलेंज करणार असल्याचं सांगितलंय का? जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ईव्हीएम मध्ये दोष देतात, मशीनवर दोष देतात। जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ते निवडणूक आयोगावर दोष देतात। त्यांचं ठरलं आहे, निवडणूक हरले की पैशाने हरले, निवडणूक हरले तर मशीननी हरले, निवडणूक हरले तर त्या ठिकाणी आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला। जिकडे जिंकले तिकडं काय, जिकडे जिंकले तिकडं काय, कधीही आम्ही पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा हा ना धर्म आमचा आहे आणि आम्ही कधीही करत नाही। सर, जरांगे पाटलांचा आता 6वा दिवस सरकारचं काय पुढील धोरण आहे? सरकारचं त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं आहे, योग्य चर्चा होईल, त्यातनं काही मार्ग निघतील। सर, पुणे हिट अँड रन प्रकरणात आता जे मृतक आहेत त्यांच्या विचारात देखील दारूवंश टाकण्यात आले तसा आरोप जो आहे तो देशमुखांनी केला आहे। त्यांनी काय आरोप केला म्हणून त्याचं उत्तर मी द्यावं असं नाही आहे। मी या ठिकाणी पालघर लोकसभेमध्ये आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीकरता आणि त्यांना पालघर लोकसभेत जसे खासदार हेमंत सवरा निवडून आले, पालघर लोकसभेतला प्रत्येक पदवीधर हा निरंजन डावखरेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे। सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने खोटा प्रचार करून मतं घेतले। महाविकास आघाडीने मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला, मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला, आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला, आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून मतं घेतले आहे। आत्ता मी आदिवासी भागात फिरतो आहे, आदिवासी समाजातले लोक म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूलथापाला बळी पडलो। काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की 4 तारीख झाल्यानंतर 5 तारखेला आम्ही प्रत्येक घडी 8,500 रुपये देऊ, महिलांना 8,500 रुपये महिन्याचे देऊ, वर्षाचे 1 लाख रुपये देऊ। आता लोक वाट बघताय नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे 1 लाख रुपये केव्हा येतील। 8,500 रुपये जे येणार होते, 8,500 रुपये जे 5 तारखेला येणार होते 5 जूनला अकाउंटमध्ये, ते केव्हा येतील वाट बघताय। आज मी 4-5 महिला मला त्या ठिकाणी त्यांनी निवेदनही दिलं आहे की 8,500 रुपये आमचे आले नाही। अशा भूलतापा देऊन खरं तर आता काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं पाहिजे, महाविकास आघाडीने उत्तर दिलं पाहिजे। मोदी संविधान तर बदलणार नाही आहे,
मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा एकदा तिसरी टर्मचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात केली. आणि हे जे 8,500 रुपये तुम्ही द्यायचे कबूल केले होते महिलांना महिन्याचे, त्याचं काय झालं? खोटं बोलून त्या ठिकाणी मतं घेतले आहे. त्याचा जनता विधानसभेत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी अजूनही खोटं बोल पर रेटून बोल हे जे सुरू आहे, विकासाच्या बद्दल एकही शब्द बोलत नाही. मागासवर्गीयाचा विकास कसा होईल, सामाजिक विकास कसा होईल. आणि आता तर हे ठरलं आहे त्यांचं, मोदीजींच्या सरकारच्या संपूर्ण योजना बंद पाडण्याचं षडयंत्र काँग्रेस आणि महाविकास आघाडी करत आहे. म्हणजे सर्व विकास योजना मोदीजींच्या, रेशनची योजना असेल, त्या ठिकाणी महिलांच्या योजना असतील, शेतकऱ्याची सन्मान योजना असेल, सर्व षडयंत्र करत आहे महाविकास आघाडी. म्हणजे जनतेला जे आज अन्न भेटत आहे तेही बंद करायच्या विचारात आहे. जनतेला जे त्या ठिकाणी शेतकरी किसान सन्मान योजनेचे पैसे भेटतात तेही महाविकास आघाडी बंद करण्याच्या विचारात आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या मोदींच्या सरकारच्या योजना बंद पाडणे आहे. आणि म्हणून निरंजन डावखरे यांच्या या ठिकाणी आम्ही प्रचारात असताना आता आदिवासी मागासवर्गीय समाजाने आम्हाला हे सांगितलं आहे, आम्ही खोट्या प्रचाराला बळी पडलो आहे, पण पुढच्या काळात आम्ही अशा प्रचाराला बळी पडणार नाही. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.